देवा देवा देवा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन नाव गाजते, देवाभाऊ. गेल्या काही दिवसात हे नाव सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांनी तुफान व्हायरल केले. नागपुरात फडणवीसांच्या धन्यवाद देवाभाऊ बॅनर्स आणि अक्षय शिंदे एन्काउंटरनंतर भाजपच्या समर्थकांनी हा हॅशटॅग जोरात वापरला आहे. मित्रांनो, या नवीन देवाभाऊ हॅशटॅगचा अर्थ काय आहे, भाजप नेमका काय योजना आखत आहे आणि देवेंद्र फडणवीसांची ही नवीन इमेज आगामी निवडणुकीत किती महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग या राजकीय चालीमागचं खरं गणित समजून घेऊया. पहिलं कारण म्हणजे इमेज डॅमेज कंट्रोल. फडणवीसांचं राजकीय करिअर शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखलं जातं, पण काही घटनांनी त्यांची प्रतिमा डागाळली आहे. 2019 साली अजित पवारांसोबत झालेल्या सकाळच्या शपथविधीनं फडणवीसांवर खुर्चीसाठी कोणाशीही हातमिळवणी करू शकतात असा आरोप झाला. त्यानंतर 2022च्या शिवसेनेच्या फोडाफोडीत भाजपचं महत्त्व वाढलं असलं तरी फडणवीसांवर पक्ष फोडल्याचा टॅग लागला. आता भाजप फडणवीसांना देवाभाऊ म्हणून प्रोजेक्ट करत आहे, त्याने त्यांच्या प्रतिमेचा पुन्हा उतार होईल. दुसरं कारण म्हणजे लोकांशी कनेक्ट होणं. एकनाथ शिंदे ठाण्यातल्या गावकुसाच्या वातावरणात वाटले आणि अजित पवार तर रांगडे वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहे. फडणवीस मात्र नागपूरसारख्या शहरी भागातून आले, ज्यामुळे ग्रामीण भागाशी त्यांना कनेक्ट कमी वाटतो. देवाभाऊ ही नवीन ओळख फडणवीसांना तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरण्यात येते. आणि तिसरं कारण म्हणजे महिला मतदारांना आकर्षित करणं. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांप्रमाणेच फडणवीसांची देखील नवीन देवाभाऊ इमेज महिलांमध्ये आपलं स्थान निर्माण करत आहे. लाडक्या बहिणीच्या सुरक्षिततेची गॅरंटी देवाभाऊ देणार, अशी टॅगलाईन सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. पण मित्रांनो, देवाभाऊ ही ओळख फडणवीसांना आणि भाजपला विधानसभेत फायदेशीर ठरेल का? ज्या आरोपीमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा गेला ते या मोहिमेमुळे विसरले जातील का, याचं उत्तर आगामी काळातच देईल. तर मित्रांनो, फडणवीसांच्या देवाभाऊ इमेजचं राजकीय गणित काय आहे ते आता तुम्ही समजून घेतलं आहे. तुमचं काय मत आहे? देवाभाऊ ही इमेज फडणवीसांना आगामी निवडणुकीत फायदेशीर ठरेल का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी काटाकेर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.